Hello students, we are solving the problems to calculate number of moles and number of molecules. The next problem is, in 2 moles of acetaldehyde, the molecular formula of acetaldehyde is given CS3CHO. Calculate the following. A, B, C, D, 4 problems are there. First is number of moles of carbon, number of moles of hydrogen, number of moles of oxygen, and number of molecules of acetaldehyde. What is given? We have to take 2 moles of acetaldehyde. CS3CHO, this is the molecular formula of acetaldehyde. CS3CHO. Now in 1 molecule of acetaldehyde, here this is the molecular formula. If you consider this molecule, in this 1 molecule of acetaldehyde, 2 atoms of carbon are there. कार्बनचे 2 atoms आहेत, हायड्रोजनचे 4 atoms आहेत, 3 अधिक 1, आणि ऑक्सिजनचा 1 atom आहे. बरोबर आहे. So if you take 1 molecule of acetaldehyde, it contains 2 molecules of carbon, so 2 atoms of carbon, 4 atoms of hydrogen, and 1 atom of oxygen. Like this, if you take 1 mole, 1 molecule and 1 mole, what is the difference? 1 mole means these particles or these molecules we have to take is equal to Avogadro's number. बरं आहे. म्हणजे 1 मोल घेतला आपण ॲसिटाल्डिहाइड, म्हणजेच काय केलं आपण, ॲसिटाल्डिहाइडचे एवढे मॉलिक्युल्स घेतले. तर या एका मोलमध्ये कार्बनचे ॲटम्स किती मोल असतील? 2. बरं आहे. इन 1 मोल ऑफ ॲसिटाल्डिहाइड 2 मोल्स ऑफ कार्बन ॲटम्स आर देअर. In 1 mole of acetaldehyde, 4 moles of hydrogen atoms are there, and in 1 mole of acetaldehyde, 1 mole of oxygen atom is there. बरं, हे लक्षात घ्या. कुठल्याही मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून आपण हे सांगू शकतो किती ॲटम्स आहेत, किती मोल्स आहेत हे. मग इथं 1 मोल म्हणजे एवढे पार्टिकल्स घेतले आपण, याच्यात दुप्पट कार्बनचे ॲटम्स असणार का? म्हणजे 6.022 × 10⁻23 × 2 एवढे ॲटम्स कार्बनचे असणार. हायड्रोजनचे ॲटम्स हे त्या ॲसिटाल्डिहाइडचे जेवढे मॉलिक्युल्स असतील त्याच्या चौपट असणार. आणि ऑक्सिजनचे ॲटम्स हे 1 मोल घेतल्यानंतर 6.022 × 10⁻23 असणार. म्हणजे हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला आधी समजून घेतला पाहिजे आणि मग या प्रॉब्लेमकडे आपण वळूया. प्रश्न काय आता, इन 2 मोल्स ऑफ ॲसिटाल्डिहाइड, म्हणजे आता हे जी क्वांटिटी घेतली आहे ॲसिटाल्डिहाइडची ती किती आहे? 2 मोल्स आहे. लिहिताना आपण असं लिहिलं, ट्वाइस CS3CHO. मग आता सगळं दुप्पट होणार. जर 2 मोल्स ऑफ ॲसिटाल्डिहाइड आपण घेतले तर कार्बन ॲटमचे किती मोल्स होतील? लक्षात घ्या. इथं एका मोलमध्ये कार्बनचे 2 मोल्स आहेत. एका मोल ॲसिटाल्डिहाइडमध्ये कार्बनचे 2 मोल्स आहेत. मग 2 मोल्स घेतले तर ते त्याच्या दुप्पट होतील. अँड सो या प्रश्नाचं उत्तर बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन, नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन इथं काय येईल? 4. सो कार्बनचे मोल्स मिळतील आपल्याला 4. चलो, सोपा अगदी प्रॉब्लेम आहे, फक्त समजून घेणं महत्त्वाचं आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनचे 1 मोल घेतला तर 4 मोल्स आहेत. मग आता घेतलेत किती? 2 मोल्स. इथं आपण डायरेक्ट गुणाकार करू शकतो. हे 3 2 6 आणि अधिक 2 म्हणजे 6 2 8. आणि त्यामुळे नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन काय मिळाले आपल्याला? 8 मोल्स. काय विचारलं आहे तेवढंच लिहायचं आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचे किती मोल्स असतील? एका मोलमध्ये 1 तर 2 मोलमध्ये 2, इथं 2 मोल्स म्हणजे ऑक्सिजनचे 2 मोल्स. ठीक आहे. आणि त्यानंतर डी काय विचारलं? नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटाल्डिहाइड. जसं मी आता म्हटलं 1 मोल घेतला आपण तर ॲसिटाल्डिहाइडचे मॉलिक्युल किती आले? अवोगाड्रो नंबर इतके. मग 2 मोल्स घेतले तर त्याच्या दुप्पट येतील आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल 6.022 × 10⁻23 × 2. आणि म्हणून याचं उत्तर आपल्याला मिळू शकेल, दॅट इज इक्वल टू 4 4 0 12 × 10⁻23. और हे दशांश चिन्ह इकडे घेतलं, 10 भागलं आपण, × 10⁻23.
24. इथं 10 भागलं, इथं 10 गुणलं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं? नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटाल्डिहाइड ॲव्होगाड्रो नंबरच्या दुप्पट. कारण आपण ॲसिटाल्डिहाइड किती घेतलंय? 2 मोल. 1 मोल घेतला तर ॲव्होगाड्रो नंबर इतके 2 मोल्स घेतले. याला 2 न गुणलं आणि आपल्याला या पद्धतीनं उत्तर मिळालं. इट इज अगदी सोपा प्रॉब्लेम आहे. तसंच इथं कुठलाही कंपाऊंड घ्या तुम्ही या पद्धतीनं आणि नंबर ऑफ मोल्स बदलले की या पद्धतीनं आपल्याला कॅल्क्युलेशन करता येतात. पुढचा प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द मास ऑफ पोटॅशियम क्लोरेट required to liberate 6.72 dm cube of oxygen at STP. Molar mass of KClO3. This is the representation for molar mass of KClO3. Capital M is molar mass of KClO3. KClO3 is the molecular formula of potassium chlorate. It is given to you is equal to 122.5 gram per mole. आता हा प्रॉब्लेम सोडवताना बऱ्याचशा बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. तुम्हाला ऑक्सिजन तयार करण्यासाठी पोटॅशियम क्लोराईडचं डिकम्पोजिशन ही एक मेथड माहीत असेल. जे पोटॅशियम क्लोराईडचं डिकम्पोजिशन होतं, ब्रेकिंग होतं आणि आपल्याला ऑक्सिजन गॅस मिळतो. मग या रिॲक्शनवरून ही रिॲक्शन लिहून ती बॅलन्स करून आपल्याला ह्या प्रॉब्लेमचं उत्तर मिळवायचं आहे. मास ऑफ पोटॅशियम क्लोरेट रिक्वायर्ड टू लिबरेट 6.72 dm क्यूब ऑक्सिजन मिळवायचं आहे तर किती ग्रॅम पोटॅशियम क्लोरेट लागेल? STPला हे व्हॉल्यूम दिलेलं आहे. मोलर मास KClO3चं दिलं आहे. मग इथं फर्स्ट वी हॅव टू राईट व्हॉट इज द रिक्वायर्ड केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन गरजेचं कुठलं आहे? इथं डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोरेट. मी आताच म्हटलं तसं तुम्हाला पोटॅशियम क्लोरेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे, क्लू दिलेलाच आहे. म्हणजे KClO3 इट गिव्ज. आणखी काय क्लू दिला आहे तुम्हाला? तर इथं ऑक्सिजन गॅस मिळतो. तर डिकम्पोजिशन झालं आणि ऑक्सिजन गॅस मिळाला. मग राहिलं काय? तर इथं आपल्याला KCl राहिलेला मिळाला. म्हणजे KCl प्लस O2. Now you have to balance this reaction. Here there are 3 oxygen. मग आता इथं 3 साठी आपण या पद्धतीनं इथं 3 घेऊया. हे 3 into 2 so 6 and here 2. ही रिॲक्शन बॅलन्स केली आपण. KClO3 ऑक्सिजनचे 3 ॲटम्स होते, तिथं ऑक्सिजनचे 3 ॲटम्स करण्यासाठी आपण काय केलं? 3 O2 म्हणजे 6 ऑक्सिजनचे ॲटम्स झाले. आता इथं 6 ॲटम्स झाले. मग आता KClचे 2 KCl. सो दिस इज अ बॅलन्स केमिकल इक्वेशन, रिक्वायर्ड केमिकल इक्वेशन. हे सगळ्यात महत्त्वाचं. आता या इक्वेशनवरून तुम्हाला काय कळलं? मी सांगितलं हा कोइफिशियंट आहे. म्हणजे जर तुम्ही 2 मोल्स KClO3 घेतलं, 2 मोल्स पोटॅशियम क्लोरेट घेतलं तर आपण याच्यावर कॉन्सन्ट्रेट नको करायला. KClचा विचार करायची गरजच नाही आहे. विचार करूया ऑक्सिजन लागणार आहे आपल्याला 3 मोल्स. म्हणजे ऑक्सिजन मिळणार 3 मोल्स. लक्षात आलं का? 2 मोल्स ऑफ KClO3 घेतला तर ऑक्सिजनचे किती मोल्स मिळणार? 3 मोल्स. आता हा जो ऑक्सिजन गॅस मिळाला आहे तो STPला मिळाला आहे, ॲट STP. मग जर STPला आपण 1 मोल घेतला तर त्याचं व्हॉल्यूम असणार आहे 22.4 dm क्यूब. बरं आहे. मग 3 मोल्स म्हणजे याला 3 न गुणलं पाहिजे. 3 मोल्स ऑफ ऑक्सिजन इज ऑब्टेन फ्रॉम 2 मोल्स ऑफ पोटॅशियम क्लोरेट. मग 3 into 22.4 dm क्यूब म्हणजेच याचं उत्तर आपल्याला आधी काढलं पाहिजे. हे 3 चौक 12, 3 दोन्ही 6 आणि 1 7 आणि 3 दोन्ही 6 dm क्यूब. म्हणजे जर 67.2 dm क्यूब इतका ऑक्सिजन मिळवला तर 2 मोल्स ऑफ पोटॅशियम क्लोरेट इज रिक्वायर्ड. मग 2 मोल्स म्हणजे किती ग्रॅम? इथं आपल्याला मोलर मास दिला आहे 122.5. दिस इज 1 मोल. 2 मोल्स म्हणजे याला 2 न गुणणार आपण. 122.5 ग्रॅम इज इक्वल टू 1 मोल. सो 2 moles are required to prepare 67.2 dm cube of oxygen. मग म्हणजे किती ग्रॅम? याचं उत्तर काढूया. 2 पंचे 10, 2 4 आणि 1 5, 2 दोन्ही 4 आणि 2 के 2. आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन मिळालं. म्हणजेच जर
245 ग्रॅम पोटॅशियम क्लोराईड घेतलं तर आपल्याला त्यापासून 67.2 DM³ इतका ऑक्सिजन मिळतो. प्रश्न काय बघा आता, हे कळलं की अवघड काहीच नाही आहे. 6.72 DM³, इथं लक्षात येईल तुमच्या 6.72 DM³, 67.2 DM³, 245 ग्रॅम, 6.72 DM³. इथं काय केलं, 10 भागले, मग इथंही आपण 10 भागू शकतो. अँड सो द आन्सर इज 24.5 ग्रॅम. चला, कॅल्क्युलेशन अवघड आहे का? फक्त काय आहे, हा प्रॉब्लेम कळला पाहिजे, तुम्हाला कळला पाहिजे. मेन आधी केमिकल रिॲक्शन लिहिता आली. या केमिकल रिॲक्शनला तुमचं आधीचं नॉलेज जे आहे, पोटॅशियम क्लोराईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, मग ऑक्सिजन तयार करण्याची मेथड, ही डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोराईड ही रिॲक्शन, मग ही रिॲक्शन बॅलन्स केल्यानंतर आत्ता आपण जो भाग शिकलो आहे, म्हणजे हा जर 2 मोल घेतला तर 3 मोल ऑक्सिजन मिळतं. आणखी काय झालं, आता जर 1 मोल ऑक्सिजन असेल तर त्याचं व्हॉल्यूम STPला 22.4 आहे, तर 3 मोल्सचं व्हॉल्यूम काय आहे ते कॅल्क्युलेट केलं आपण. मग 1 मोल पोटॅशियम क्लोराईड म्हणजे 122.5 ग्रॅम, तर 2 मोल्स म्हणजे किती हे कॅल्क्युलेशन केलं आणि यावरून हे उत्तर मिळवलं. या पद्धतीनं आपण समजून घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत. पुढचा प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन प्रेझेंट इन 5.6 ग्रॅम ऑफ युरिया. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ युरिया इज गिवन NH2 twice CO. Also calculate the number of atoms of nitrogen, कार्बन अँड ऑक्सिजन. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स. प्रश्न काय आहे लक्षात घ्यायचा, नंबर ऑफ ॲटम्स विचारलेत का नंबर ऑफ मोल्स विचारलेत, हा विचार करून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. प्रेझेंट इन 5.6 ग्रॅम ऑफ युरिया, म्हणजे युरियाचं मास दिले आपल्याला, युरियाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलाय. नंबर ऑफ ॲटम्स सगळ्यांचे, नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. म्हणजेच आपण आणखी हे समजून घेऊया, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ युरिया इज NH2 twice CO. सो इफ यू टेक 1 मॉलिक्यूल ऑफ युरिया, एक मॉलिक्यूल घेतला आपण, फॉर्म्युल्यावरून आपण सांगू शकतो डायरेक्टली, फॉर्म्युला दिलेलाच आहे आपल्याला. जर एक मॉलिक्यूल घेतला आपण युरियाचा, तर नायट्रोजनचे किती ॲटम्स आहेत, नायट्रोजनचे 2 ॲटम्स आहेत, बरं आहे, ह्या कंसाच्या बाहेर 2 आहे. हायड्रोजनचे किती ॲटम्स आहेत, 4. कार्बनचा 1 ॲटम आहे आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम आहे, बरं. जर आपण एक मॉलिक्यूल युरियाचा घेतला तर नायट्रोजनचे 2 ॲटम्स, हायड्रोजनचे 4 ॲटम्स, कार्बनचा 1 आणि ऑक्सिजनचा 1, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला सांगतो. तसं आपण जर 1 मोल घेतला तर हेच सांगू शकतो आपण, नायट्रोजनचे 2 मोल्स, जे हे मॉलिक्यूल सगळे काय होणार, ॲटम सगळे मोल्समध्ये कन्वर्ट होतील. एवढं कळलं की आपल्याला सोडवणं अवघड नाही आहे. दिले काय, 5.6 ग्रॅम ऑफ युरिया म्हणजे किती मोल हे काढलं पाहिजे, आणि म्हणून फॉर्म्युला आपण वापरायचा N इज इक्वल टू M/M, नंबर ऑफ मोल्स यू हॅव टू कॅल्क्युलेट. 5.6 डिवाइड बाय मोलर मास ऑफ युरिया. मग मोलर मास ऑफ युरिया वी हॅव टू कॅल्क्युलेट, कारण मोलर मास आपल्याला इथं दिलेलं नाही आहे, ते कॅल्क्युलेट करावं लागेल मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून. सो M युरिया, मोलर मास ऑफ युरिया इज इक्वल टू, नायट्रोजनचे 2 ॲटम्स आहेत, नायट्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 14 × 2 प्लस हायड्रोजनचे 4 ॲटम्स आहेत, हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 1 × 4 प्लस कार्बनचा 1 ॲटम आहे, 12 ॲटॉमिक मास × 1 प्लस ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16 × 1, दॅट इज इक्वल टू 28 प्लस 4 प्लस 12 प्लस 16. So this value will be 60. ठीक आहे, molar mass of urea is 60 and so 60 gram is its molar mass. Now molar mass आपण कॅल्क्युलेट केलं 5.6 डिवाइड बाय 60. याची व्हॅल्यू आपल्याला जर कॅल्क्युलेशन करता आलं किंवा साधे पाढे आपण 6चा पाढा वापरला तर याचं उत्तर मिळेल 0.0933
3 लाईक दिस. म्हणजे 5.6 ग्रॅम ऑफ युरिया म्हणजे किती मोल्स? 0.0933 मोल्स. मग आता आपण काय कॅल्क्युलेट करायचं आहे? नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन. एवढ्या मोल्समध्ये हायड्रोजनचे किती ॲटम्स असतील? मला सांगा, जर आपण 1 मोल घेतला तर हायड्रोजनचे 4 मोल्स असतील का ॲटमचे? 1 मोल आपण युरिया घेतला तर हायड्रोजनचे 4 मोल्स आहेत. मग एवढे मोल असतील तर याला गुणिले केलं पाहिजे. मग आता 4 मोल म्हणजे किती ॲटम्स? तर ॲव्होगाड्रो नंबर इतके ॲटम्स. बरं, नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू n into Na. This formula you know. Number of atoms is equal to n into Na. N is number of moles and Na is Avogadro's number. मग नंबर ऑफ ॲटम्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतील हायड्रोजनचे, तर नंबर ऑफ मोल्स किती झाले? 1 मोल घेतला तर आपल्याला मिळणार आहे 4. आता मोल्स किती आहेत? 0.0933 इंटू Avogadro's number, that is equal to 6.022 इंटू 10⁻23. लक्षात आलं काय केलं आपण? जर 1 मोल घेतला तर मिळणार आपल्याला 4 गुणिले ॲव्होगाड्रो's नंबर. पण मोल्स किती आहेत? 0.0933. म्हणजे याला आधी 4 न गुणणार आणि मग तो ॲव्होगाड्रो's नंबरनं मल्टिप्लाय केला. याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर याचं उत्तर मिळतं 0.5620 इंटू 10⁻23. म्हणजे हायड्रोजनचे ॲटम्स आपल्याला किती मिळाले? नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स म्हणूया आपण. हायड्रोजनचे ॲटम्स काय मिळाले? 0.5620 इंटू 10⁻23. किंवा आपण काय म्हणणार? 5.620 इंटू 10⁻20. याला 10 गुणलं आपण, तिथं 10 भागा 22. हायड्रोजन ॲटम्स एवढे मिळाले. मग आता प्रत्येकाचे ॲटम्स काढायचे आहेत. नायट्रोजनचे ॲटम्स काय असतील? एक कॅल्क्युलेशन केलं आपण तर हे सगळं करत बसायची गरज नाही आहे. हायड्रोजनचे जेवढे ॲटम्स आहेत 4, नायट्रोजनचे ॲटम्स त्याच्या निंपट आहेत का? 2. बरं, म्हणजेच इथं हायड्रोजनचे ॲटम्स जर 4 असतील तर नायट्रोजनचे ॲटम्स 2 आहेत. म्हणजेच हायड्रोजनचे ॲटम्स जेवढे काढलेत आपण कॅल्क्युलेट केलेत त्याच्या निंपट नायट्रोजनचे ॲटम्स असतील. त्यामुळे नायट्रोजनचे ॲटम्स मिळतील 5.620 इंटू 10⁻22 डिवायडेड बाय 2. चला, लाईक दिस. ऑक्सिजनचे ॲटम्स काय असतील आणि कार्बनचे काय ॲटम्स असतील? आता जर नायट्रोजनचे 2 असतील तर कार्बनचा 1 ॲटम असेल आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम असेल. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनच्या ॲटमची संख्या सारखी असेल. म्हणजे नायट्रोजनचे जे ॲटम्स आहेत याला आपल्याला परत काय करावं लागेल? 2 भागावं लागेल. किंवा इथं आपण सांगू शकतो नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इज इक्वल टू नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स, दॅट इज इक्वल टू 5.620 इंटू 10⁻22 डिवायडेड बाय 4. लक्षाला एक उत्तर आपण काढलं तर बाकीचं कॅल्क्युलेशन या पद्धतीनं करता येतं. ही मेथड लक्षात घ्या. काय केलं आहे आपण? नंबर ऑफ ॲटम्स विचारलेले आहेत प्रत्येकाचे, नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन. कशामध्ये? तर 5.6 ग्रॅम युरियामध्ये. मग आपल्याला आधी कन्सेप्ट काय माहीत पाहिजे? तर आपण जर 1 मोल घेतला तर नायट्रोजनचे किती मोल असतात, हायड्रोजनचे किती, कार्बनचे किती आणि ऑक्सिजनचे किती, हे कॅल्क्युलेशन आपण या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून केलं. त्यानंतर 5.6 ग्रॅम युरिया म्हणजे किती मोल युरिया हे कॅल्क्युलेशन केलं आणि या पद्धतीने आपल्याला इथं हे उत्तर मिळेल. सी द नेक्स्ट प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट the mass of sulfur dioxide produced by burning 16 gram of sulfur in excess of oxygen in contact process. Average atomic mass of sulfur is given and oxygen is given to you. Calculate the mass of sulfur dioxide. Sulfur dioxide, SO2, produced by burning 16 gram of sulfur.
सल्फर आणि ऑक्सिजन यांची रिएक्शन झाली, तर सल्फरची क्वांटिटी आपण 16 ग्रॅम घेतली, पण ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनची क्वांटिटी एक्सेस आहे, ऑक्सिजनच्या क्वांटिटीला मर्यादा नाही आहे. इन कॉन्टॅक्ट प्रोसेस ही मॅन्युफॅक्चर ऑफ H2SO4 तयार करतानाची एक मेथड आहे, त्यामध्ये कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये येणारी स्टेप आहे ही, जिथं सल्फर हा ऑक्सिजनच्या सानिध्यात बर्न केला जातो आणि सल्फर डायऑक्साईड मिळवला जातो. प्रश्न काय आहे? मास ऑफ सल्फर डायऑक्साईड प्रोड्यूस बाय बर्निंग 16 ग्रॅम ऑफ सल्फर. मग आता यासाठी आपल्याला आणखी रिॲक्शन लिहिणं गरजेचं आहे. सो व्हॉट इज द रिक्वायर्ड इक्वेशन? सल्फर रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन. साधी रिॲक्शन आपण लिहू शकतो. कंबशन रिॲक्शन आहे. सल्फर reacts with oxygen to give sulfur dioxide. बरोबर, sulfur oxygen gives sulfur dioxide. Now ही रिएक्शन बॅलन्स आहे. इथं आपण काय म्हणू शकतो? सल्फरचा 1 मोल ऑक्सिजनचा 1 मोल गरजेचा आहे. ऑक्सिजन एक्सेसमध्ये घेतला आहे, पण 1 मोल सल्फरशी 1 मोल ऑक्सिजन रिॲक्ट होणार आणि मिळणार आपल्याला सल्फर डायऑक्साईडचा 1 मोल. मग आता 1 मोल म्हणजे किती क्वांटिटी प्रत्येकाची? सल्फरचा 1 मोल, सल्फरचा ॲटॉमिक मास आहे 32, म्हणजे 32 ग्रॅम जर सल्फर आपण घेतला तर ऑक्सिजनचा विचार नको करायला, सल्फर डायऑक्साईड 1 मोल मिळतो. सल्फर डायऑक्साईडचा जर मोलर मास आपण कॅल्क्युलेट केलं तर सल्फरचा ॲटॉमिक मास 32, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास 16 इंटू 2 दॅट इज 32 प्लस 32 दॅट इज इक्वल टू 64 ग्रॅम. बरं आहे, म्हणजे जर 32 ग्रॅम सल्फर रिॲक्ट झाला ऑक्सिजनशी तर 64 ग्रॅम सल्फर डायऑक्साईड मिळतो. हे रिॲक्शनवरून आपण सांगू शकतो. मग इथं प्रश्न काय? कॅल्क्युलेट द मास ऑफ सल्फर डायऑक्साईड प्रोड्यूस बाय बर्निंग 16 ग्रॅम ऑफ सल्फर. If 32 gram of sulfur is burned in presence of oxygen, 64 gram of sulfur dioxide is obtained. If 16 gram of sulfur is burnt, what is happened here? This value divided by 2. हे हाफ झाले का? 32/16 म्हणजे निंपट झालं. मग इथं काय होणार? 64ची पण निंपट होणार आणि त्यामुळे तुम्हाला काय मिळेल? परत 32 ग्रॅम सल्फर डायऑक्साईड मिळेल. लक्षात आलं? म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपण इथं कॅल्क्युलेट केलं. जर 16 ग्रॅम सल्फर बर्न झाला तर मिळणार किती आपल्याला? सल्फर डायऑक्साईड 32 ग्रॅम. या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करताना महत्त्वाचं रिॲक्शन लिहिणं आणि ही रिॲक्शन समजून घेणं, त्याचे जे कोइफिशियंट आहेत त्याच्यावरून त्याचे मोल्स किती आहेत, त्या मोल्सवरून त्याचा मोलर मास कॅल्क्युलेट करणं आणि मग हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येतो.